अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टॅरिफ जो लावलेला आहे, टॅरिफमुळे आपल्या भारताचं टॅरिफ 26% लागणार आहे. म्हणजे जो आपल्या भारतातून अमेरिकेमध्ये जो माल जाणार त्या मालावर प्रत्येक ह्याच्यावरती 26% टॅक्स लागणार आहे, तर टॅरिफ. तर त्याचा परिणाम आपल्या भारतीय शेअर बाजारावर पण पडलेला आहे, आपल्या सोने चांद्यावरती पण पडलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा फरक आपल्या ह्याच्यावर पडलेला आहे. काल परवा 2 ते 3% मार्केट इंडेक्स खाली जाऊन पडलेले आहेत. आणि सोने चांदीचे भाव बघितलं तर मागच्या 8 दिवसांमध्ये कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपयांनी सोने चांदीचे भाव पडलेले आहेत. तर हे टॅरिफमुळे किती मोठा आपल्या शेअर मार्केटला वगैरे धक्का बसलेला आहे आपण याच्यावरूनच बघू शकतो. 26% टॅक्स चीनला पण 26% बसलेला आहे, पण आपल्या ह्याच्यावरती जरा जास्त मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आपल्या मार्केटवरती. तर याच्यामध्ये काही घाबरायचं एवढं नाही आहे, पण सोने चांदीचे दर एवढे खाली उतरत आहेत की अजून त्याचे भाव उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोणी सोने चांदीची खरेदी म्हणजे जे आपले आम लोक त्यांनी काही सोने चांदी खरेदीच्या भानगडीत आता पडायला नाही पाहिजे. कारण कसं आहे, सोने चांदीचे भाव अजून पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोने चांदीच्या ह्याच्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा थोडं लोकांनी थांबावं, यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. कारण सोने चांदीचे भाव अजून खाली पडतील किंवा शेअर मार्केटवरती पण भरपूर मोठ्या प्रमाणावर ह्याचा टॅरिफचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे सगळं थोडं दिवस थांबवू, कारण पूर्ण निर्णय डिक्लेअर झाल्याशिवाय कोणी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नये किंवा काय. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, त्यामुळे सोने चांदीचे भाव पण चांगल्या प्रमाणात खाली उतरत आहेत. तर लोकांनी ही काळजी घ्यावी की आता सोनं घ्यावं की नाही, हे लोकांच्या मनात प्रश्न पडला असेल तर अजून थोडा दिवस थांबावं, नंतरच लोकांनी सोने चांदीची खरेदी करण्यासाठी हे करावं. कारण अजून भाव पडण्याची शक्यता अजून खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं सोने चांदी आत्ता सध्या कोणी खरेदीच्या ह्याच्यातच पण किंवा अजून भाव पडले तर अजून टॅरिफवरती बोलणं चाललं होतं. त्यामुळे आज मार्केट चढलेलं आहे, पण काल मोठ्या प्रमाणावर हे झालं होतं. त्यामुळे लोकांनी थोडं इन्व्हेस्टमेंटसाठी थोडं थांबावं, कारण लोकांनी आत्ता सोने चांदीचे भाव अजून पडत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजीपूर्वक सोने चांदीची खरेदी करावी.